सोनिया गांधींना कारणे दाखवा नोटीस। नागरिक नसताना सोनिया मतदार झाल्याच कशा? दिल्ली न्यायालयानं बजावली कारणे दाखवा नोटीस। आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचा आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत आरोप। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता। ठाण्यातील सभेत तलवार झळकवल्याचं प्रकरण। राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल। या व्हिडिओत लपलाय कोण? अंबादास दानवेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल। दानवेंनी समाज माध्यमातून टाकला महायुतीवर कॅश बॉम्ब। दानवेंच्या व्हिडिओत दिसले महेंद्र दळवी। दळवींनी बालंट फेटाळले, म्हणतात दानवेंनी व्हिडिओ AI न बनवलाय। तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दिसतील। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोध कसे निवडून येतात? खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विषयक चर्चेत विचारला प्रश्न। मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्याच आमदाराचे कान उपटले। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, अन्यथा घरी बसावं लागेल। देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना सुनावलं। शिर्डीत आफ्रिकन स्वाईन फ्लूचा शिरकाव। आतापर्यंत 16 मृत डुकरांमध्ये आढळला विषाणू। पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर। मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष। नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा। मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं कसं? महायुतीसमोर प्रश्न। फडणवीस शिंदे बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। रोहित पवार यांच्यासह समर्थक सूर्यकांत मोरेवर विधान परिषदेच्या अवमानाचा आरोप। विधान परिषदेत दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव। सभापती राम शिंदे यांचा अपमान केल्याचा दोघांवर ठपका। सामान्य नागरिकांचं हक्क संरक्षित करणारं पारदर्शी विधेयक। तुकडाबंदी विधेयकाला आमदार रवी राणा यांचा पाठिंबा। रवी राणांकडून महसूल मंत्री बावनकुळेंचंही कौतुक। लातूर महानगरपालिकेत बोगस कर्मचारी भरतीचं रॅकेट सक्रिय। नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन 30 लाखांचा गंडा। 7 तरुणांना दिली बोगस नियुक्तीपत्र। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच। भाजप शिवसेनेत परस्परांची फोडाफोडी करायची नाही। फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सभागृहात चर्चा। हातावरील नोटवरचं हस्ताक्षर महिलेचंच, तिची हत्या नसून आत्महत्याच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सदनात माहिती। अज्ञात व्यक्तीची डॉक्टरला मारहाण। सातारा फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातली घटना। मारहाणीविरोधात रुग्णालयातल्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। ठाण्यात अंमली पदार्थ विक्री करणारा गजाआड। 1.25 कोटीचा मुद्देमाल हस्तगत। मुंब्रा पोलिसांना मोठं इनाम। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। सोनिया गांधींच्या जन्मदिवसानिमित्त वनभोजन आयोजित। तपोवनमधील वृक्षतोडीला नाशिकच्या भजनी मंडळाचाही विरोध। कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात भ्रष्टाचाराची कीड। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागातच भ्रष्टाचार। शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी दरपत्रक। गोव्यातील अनधिकृत नाईट क्लबवर प्रशासनाचा बुलडोझर। नाईट क्लबमधील आगीत 25 जणांचा झाला होता मृत्यू। नाईट क्लबचा मालक अद्यापही फरार। छत्रपती संभाजीनगर कार दुभाजकाला धडकून अपघात। अपघातानंतर कारनं घेतला पेट। प्रसंगावधानामुळे वाचला 5 जणांचा जीव। वाहतूक कोंडीनं कल्याणकर त्रस्त। चिमुरडा उतरला वाहतूक कोंडी सोडवायला। चिमुरड्याचं परिसरात होतंय कौतुक। नागपुरात तरुणांचं चॉकलेट आंदोलन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा मोर्चा। सरकारविरोधात तरुणांची जोरदार घोषणाबाजी। प्रवाशांच्या सुरक्षेची तडजोड केली जाणार नाही। इंडिगोला व्यवस्था सुधारण्याचेही आदेश। इंडिगो प्रकरणी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंचं लोकसभेत निवेदन। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वनभोजन। विष्णुपद इथं महाप्रसादाचं आयोजन। वनभोजनाची शेकडो वर्षांची परंपरा।